आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नली हा थांब. थांब. ठीक आहे. आय एम सॉरी. तू का सॉरी बोलतोयस? कारण बाबाराव खोत आज सुद्धा तुझ्याशी वाईट पद्धतीनेच वागले. तुझे बाबा आहेत ते वेद, म्हणून जास्त वाईट वाटतंय. माझ्या वडिलांनी कुठल्याही स्त्रीसोबत मुलीसोबत अशा पद्धतीनं बोलणं मला नाही आवडत. आय एम सॉरी. अरे पण मी पण बरंच काही बोलले त्यांना. हो, पण तू मुद्देसून बोललीस, योग्य ते बोललीस, म्हणून मी मध्ये काही बोललो नाही. शिवाय आमच्या गोदावरी फूडच्या ऑफिसमध्ये तुझ्यावर हल्ला झालाय. मी तुझी माफी मागायलाच हवी. आय एम सॉरी. अजिबात नाही. उलट मी तुला थँक्स बोलते वेद. तुझ्यामुळे जीव वाचलाय रे माझा. तू आजवर माझ्यासाठी जे केलंयस ते मी कधीच विसरणार नाही. हीच ती वेळ आहे. माझ्या आणि मितालीच्या लग्नाबद्दल नलीला आत्ताच सांगायला हवं. ही नली वेदशी इतक्या प्रेमानं बोलतीये, म्हणजे वेदने अजून त्याच्या आणि मितालीच्या लग्नाबद्दल तिला काही सांगितलेले दिसत नाही. आणि इतक्यात सांगायला पण नको. दोघांमधले गैरसमज अजून वाढायला हवेत. नली, मला खूप महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. मी कधीपासून त्याचीच वाट बघते. बोल ना. नली, माझ्या लग्नाबद्दल. काय चाललंय वेद? ऑफिसच्या स्टाफ बरोबर बोलायची ही जागा नाही. आणि हिच्या बरोबर कशाला वेळ वाया घालवतोस? सकाळी कमी वेळ खाल्लाय का तिने? जा काम करा. वेद नलीची भेट आज व्हायलाच नको. आज पण नलीशी बोलता नाही आलं. वेद, तुला पेंटच्या देशमुखांकडे जावं लागेल. काही कोटेशन्स द्यायचीत आणि सरकारी टेंडरही भरायचीत. जा. ठीक आहे, निघतो तासाभरात. हा बाबाराव बोला. हा मुकुंदराव. अहो काय तुम्ही वेद आणि मितालीचं लग्न ठरलेली बातमी कोणाला सांगितलेली दिसत नाही. नाही सांगणारच होतो, अजून नाही सांगितली. अहो खोतांबरोबर सोयरीक होतीये तुमची. तुम्ही दवंडी पिटायला पाहिजे गावात. होय, असं करा, तुमच्या सगळ्या मित्रमंडळींना नातेवाईकांना कळवा ही बातमी. अहो गावभर पेढे वाटा. हो नक्की 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 वाटणार. आपला आनंद इतरांनाही वाटला पाहिजे. खरंय खरंय बाबाराव, वाटतो पेढे. देवा, काय करू मी आता? जे व्हायला नको होतं ना तेच होणार आज. नलीची आई जर आज बाबांना भेटायला आली तर माझ्या लग्नाबद्दल सगळं समजणार त्यांना. गैरसमज होणार, प्रॉब्लेम अधिकच वाढत जाणार. काय करू? वेद बोलणार होता नलीशी. विचारून तर बघते नलीला, काय बोलणं झालं वेदशी ते तर समजेल.
हॅलो. का आत्ता कुठे फोन केलास? मिताली, माझी काळजी करू नकोस, मी ठीक आहे. ऑफिसला सुद्धा आले. तू ऑफिसमध्ये आहेस तर वेद भेटला का तुला? झालं का बोलणं तुमच्यात? झालं आमचं बोलणं. म्हणजे सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या ना वेदने? हो ग, वेद खरंच चांगल्या मनाचं आहे आणि झालेल्या प्रकाराबद्दल त्याला पण खूप वाईट वाटतंय. त्यांनी स्वतःहून माफी मागितली माझी. खरं सांगतेस नली? बघ ना किती काळजी करतो माझी. माझ्या मनाचा खूप विचार करतो तो. ग्रेट. वेदचं आणि तुझं बोलणं झालं ना, बरं झालं. आता मला कसलीच काळजी नाही. चल ठेवू फोन मी. हा, चल बाय. बाय. वेदनी सगळं क्लिअर केलं म्हणजे ऋषी आता नाराज होणार नाही. ऋषी आणि नली सरस्वती काकूंना समजावून सांगतील. देवच पावला. नाना, त्या नली गावडे नावाच्या तिकडेला माझ्या आयुष्यातून दूर करायला सुरुवात केली मी. माझंच रक्त माझ्या आड येतंय. वेदवर काय भुरळ टाकलीये त्या पोरीनं, मला डोळे दाखवतोय तू. काहीही झालं तरी वेदला माझं ऐकावं लागणारच. नाना, आता त्या आधीच्या तिकडीचं काय करायचं हे तू बघ. अरे तुझ्या मनाप्रमाणे सगळं घडायला अंतराळातली अतृप्त आत्मे म्हणजे काय तुझ्याकडे पगारी काम करणारे नोकर वाटले का तुला बाबाराव? आत्म्यांचं विश्व वेगळं, ताकद वेगळी. प्रेतात्म्यांना संपवणं फार कठीण काम. ते प्रेतात्मे काहीही करू शकतात. ए गोदा, तू एक आत्मा आहेस. मग कशाला लोकांच्या चांगल्या चाललेल्या आयुष्यात अडचणी आणतीयस? विघ्न संतोषी आहेस तू. मी अडचणी आणते? मी विघ्न संतोषी? नाना, तू तरी हे बोलू नकोस. बाबारावच्या हातचं खेळणं राक्षस आहे, राक्षस. वाटेल तेव्हा लोकांच्या आयुष्याशी खेळतो. कुठल्याही शुभ कामात विघ्न आणायचे. अहंकारी माणूस. बाबाराव जे करतो ते सुडाच्या भावनेनेच करतो. आणि नलीला का त्रास देतोय हा? कुणाचं वाईट केलंय नलीनं सांग? आणि बाबारावनी कुणाचं चांगलं केलंय तेही सांग. नाना, वाईटाची बाजू घ्यायची आहे ना, तर त्याच्या परिणामांना तयार राहा. किती लोकांच्या आयुष्याशी खेळणार आहे अजून? वेद त्याचाच मुलगा आहे ना. सांग त्या बाबारावला, नको ते धाडस केलं
जिवंत गाडीन. बाबारावचे सगळे दुर्गुण त्या सौरभ मध्ये उतरले. हा साधा भोळा समजत होते मी त्याला, पण खाण तशीच माती. शेवटी प्रमिला आणि बाबारावचं रक्त आहे ना त्याच्यात. नलीवर हल्ला करून बाबारावच्या पावलावर पाऊल ठेवलंय त्यांनी. बाबाराव सावधान राहा. सौरभला एकटं सोडू नको. त्याला जितकं जपता येईल तितकंच, कारण त्याने जे भयानक कृत्य केलंय ना त्याची शिक्षा सौरभला मिळणार. अरे काय झालं हसायला? नाही काय नाही, गोड दिसतेस. हो, पण मग हसायला काय झालंय? तू काय कोणाकडे खास कार्यक्रमासाठी चाललीस काय? बघ ना, अगदी ठेवणीतली साडी वगैरे नेसलीये, टकाटक तयार झाली एकदम. हो, तसा खास कार्यक्रमच आहे. कोणाकडे? नायकांकडे. मितालीकडे? मितालीकडे कोणता कार्यक्रम आहे? आणि मी तुम्हाला दोघांना पण घेऊन जाणार आहे त्यांच्याकडे. का? आपण त्यांच्याकडे जायचंय त्यांच्या मुलीला मागणी घालायला ऋषीसाठी. काय सांगते साई? माझं गाणं. तुझे गाल ओढण्याचा पूर्ण अधिकार आहे माझा. हा, आणि तो मी मितालीला सुद्धा देणार नाहीये. चल ना जाऊया. आई चल ना. ए थांब. काय हे असं भूतासारखं येणार आहे? आधी तयार व्हा दोघं, मग जाऊया. हो, आम्ही फ्रेश होतो. चल दादा, फ्रेश होऊया. आलोच आम्ही. वहिनी आत येऊ का? का नाईक काका? नाईक काका या. या बसा. बसा काका. अरे तुम्ही उभे का? तुम्ही बसा ना, बसा. मिताली, अगं मिताली तू अशी मागे का? ये तू पण आते. मिताली पण आलीये? हो. अगं ये ना आतमध्ये. अगं ये ना आतमध्ये. नाचलीस काय? बस. खरं तर आम्ही आता तुमच्याच घरी यायला निघालो होतो. हो ग. अहो त्यात काय, आम्ही आलो. हे घ्या पेढे. वहिनी खूप आनंदाची बातमी आहे. ऋषी, हा पेढा पहिला तुला. पहिला मान तुझा आहे. घे. पेढा कसला? अहो काही दिवसात लाडू पण देणार आहे. बातमीच तशी. वहिनी खूप आनंदाची बातमी आहे. आमच्या मितालीचं लग्न ठरलंय. खोतांच्या मुलाशी.
पाणी द्या ना पुढे पाणी पाणी नको बाई ठीक आहे. वहिनी खूप आनंदाची बातमी. नशीब काढलं माझ्या पोरीने. हो स्वतः बाबाराव खोत आले होते आमच्या घरी मितालीला मागणी घालायला. ते म्हणाले आमच्या वेदला तुमची मिताली खूप आवडते. म्हणून स्वतः आलो मागणी घालायला आणि बोलणी करायला. नशीब काढले माझ्या पुरी. माझी मिताली होतीन होणार आहे होतील. विठा ए विठा विठाबाई सुनबाई अगं कुठे आहात तुम्ही? ऐकू येते की नाही कुणाच ठाऊक ना. विठा ए विठा काय कानात काय कापसाचे बोळे घातलेत? ऐकू येत नाही? कुठे होतीस कुठं? आई बाई हिच मला समजेपर्यंत सकाळ होईल. लाव लाव दिवा लाव. काय झालं? ए आवाज खाली. इसकारतेस काय अशी मांजरासारखे? काही काय बाई साधच बोलले मी. तुम्ही आवाज दिल्या दिल्या आलो आम्ही. विठा मला स्वयंपाकात मदत करत होती. हो हो विठा कामच करते. तू फक्त कमरेवर हात ठेवून हुकूम सोडतेस. काय ग या विठाला आपल्या खोतांच्या चालीरीती धड शिकवलेस का नाही? काही चुकलंय का माझं? चुकलं. बाबारावची नवी सून आता घरात आणण्याची तयारी सुरू आहे. वेदची बायको नवीन सून या घरात येणार लक्ष्मीच्या पावलानी. तेव्हा पूजापाठ देवधर्म सगळं रीतसर व्हायला नको? हो बरोबर आहे तुमचं. कारण नको. तुम्ही दोन बायका घरात असून बाहेर अंधार पडल्यावर देवाजवळ दिवा लागत नाही याचा अर्थ काय? अहो आई एखाद दिवशी होतो उशीर. हा 4 वेळाला गिळायला लागतं तेव्हा नाही होत उशीर. ही खाणं कशाला काढताय? ए देवाधर्माचा उशीर व्हायला नको. तुझी सवत गोदा या वाड्यावर नजर ठेवून बसली आहे. यंत्र ताईत सगळे उपाय असले तरी देव अंधारत असले तर कशाचा काहीच उपयोग होणार नाही. मान्य आहे मला पण हे बघ पण नको परंतु नको. फार बोलतेस ग तू. जिथं हवं तिथं तुझ्या तोंडाला कुलूप असतं. आणि हे बघ बाबा फार मनमर्जीनं वागायला लागलाय. शंकर आणि बाबाचं आता मगाशीच वाजलं इथं. ते शंकर भाऊजी उगाच चिथवतात यांना. काय चुकीचं बोलतोय शंकर? तरुण मुलगा आहे वेद. त्याच्या मनाविरुद्ध का वागतोय बाबा? हा आणि ती नायकांची मुलगी का गळ्यात बांधतोय वेदच्या? हो पण हे सुद्धा वेदच्या भल्याचाच विचार करतायत ना. काय भल्याचा विचार करतोय दादा? आई दादाची हुकुमशाही आता सहन केली जाणार नाही. भिकाजीला पण असंच बोल्यावर उभं केलं. वेद साधा सरळ मार्गी मुलगा आहे ग. दादाने त्याची गळचेपी करू नये. शंकर शंकर जरा शांत हो. नाही अजिबात होणार नाही शांत. दादाच्या पुढे ज्यांनी ज्यांनी शांततेत घेतलं ना ते सगळे कायमचे शांत झालेत. आणि वेदच्या बाबतीत मी असं अजिबात होऊ देणार नाही. दादाने जर त्याचा हट्ट सोडला नाही तर मी नली आणि वेदचं लग्न लावून देणार. मग काय व्हायचं ते होऊ दे. मला पण बघायचंय दादा कुठल्या थराला जाऊ शकतो.
शंकर शंकर, अरे जरा थांब थांब लेकरा. लावा दिवे, लावा लक्ष्मीच्या स्वागताची तयारी करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ती तिकडे जर लक्ष्मीच्या रूपात या वाड्यात आली तर गोड बोलून तिच्या नारायणा सकट तिला बाहेर काढते की नाही ते बघा. आणि शंकर भाऊजी, ओ गोदाला मी माझ्या मार्गातून अशी सहज बाजूला केली, तर तिच्या मुलाला बाजूला करायला मला कितीसा वेळ लागणार. तर हे असं आहे बघा सगळं. खूप आनंदाची बातमी आहे. अरे वहिनी, तुम्ही पेढा नाही घेतला? नली, तो पण घे पेढा. अरे तुमची खास मैत्रीण आहे ना ही. आनंद नाही जावा तुम्हाला काय रे? मिताली, असं कसं झालं? हे सगळं खरं आहे? असं असेल तर जगात विश्वास कोणावर ठेवायचा मग? ऋषी, सगळं सांगायचंय तुला, मला फक्त थोडा वेळ दे. हे काय घडतंय? वेद आणि मितालीचं लग्न